नमस्कार सगळ्यांना. आज बनवणार आहेत मी उपवासाचा तवा पिझ्झा. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे. ते घेतलेलं आहे साबुदाणा भिजवलेलं, पनीर, चीज आणि मिरची, कच्चे बटाटे आणि चिली फ्लेक्स. आता आपण साबुदाणा जो आहे तो मिक्सरमधून जरा फिरवून घेणार आहोत मिक्सरमध्ये. तर मोठ्या बाउलमध्ये काढून मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे मी. आता त्याच्यामध्ये आपल्याला कच्चे बटाटे जे आहेत ते खिसून घ्यायचे. दोन्ही बटाटे खिसून घ्यायचे. मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आता मीठ टाकायचं चवीनुसार. चवीनुसार थोडं मीठ टाकून घ्यायचं. छान मिक्स करून घ्यायचं. इकडे मी तवा घेतलेला आहे नॉनस्टिकचा. त्याच्यावरती शेंगदाणे तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यावरती आपण पिझ्झाचा बेस जो आहे तो अशा पद्धतीने त्याच्यावर पनीरचे क्यूब टाकायचे आहे. व्यवस्थित क्यूब टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण चिली फ्लेक्स टाकायचे, जरा मिरची, हिरवी मिरची, चीज स्प्रेड करायचं. आता आपण चीज तुम्ही आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकता. छान असं स्प्रेड करून घ्यायचं. नेहमी तेच पदार्थ उपवासाचे करण्यापेक्षा असा तवा पिझ्झा तयार करू शकता तुम्ही. ते स्प्रेड करून घ्यायचं. आता आपलं सगळं झालं की गॅस चालू करायचा. 15-20 मिनिटासाठी झाकण ठेवून तयार होऊन द्यायचा पिझ्झा. 15-20 मिनटं ठेवून द्यायचा मीडियम गॅसवर. झाकण ठेवून त्याला शिजू द्यायचं. बघू शकता तुम्ही, छान तयार झालेला आहे. थोडं सालून परत थोडा वेळ. छान बेस पण तयार झालेला आहे. छान चीजसुद्धा मेल्ट झालेला आहे. अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही तवा पिझ्झा, उपवासाचा तवा पिझ्झा बनवू शकता. छान तयार झालेला आहे. तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक अँड शेअर करा आणि माझ्या नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता कसं छान तयार झालेले आहेत. तयार आहे इथं आपला उपवासाचा तवा पिझ्झा.